जोरानं फेकून मारला, बाउन्सर होता. मी खाली बसलो. माई आजी बंगईवर माया जपत होती. माया आजीच्या टकुरीत गडवा बसला. 3 दिवस माया आप्पाजी म्हणे एवढं मोठं कुकू लावा लागते का, एवढा जीव लावते मायावर. माई आजी म्हणे मंदात डुंबूर आहे ना जी म्हणे. तुम्ही टीव्ही पाहता, टीव्हीवर एक ऍडव्हर्टाईज येते. कोणती? पिअर साबणेची ऍडव्हर्टाईज आहे. ते तुमच्याच वयाची पोरगी, 7व्या-6व्या वर्गातली पोरगी आपले असे दोन्ही डोळे झाकते आणि सकाळी उठल्याबरोबर दरवाजाजवळ आपल्या 2-4 सोबतीनीले घेऊन जाते आणि मग तिची माय दरवाजा उघडते आणि मग ते आपल्या मायले म्हणते, मम्मी मम्मी आपका चेहरा मेरे लिए लकी है. तुम्ही सगळेजण आपल्या छातीवर हात ठेवून सांगा, असं आपल्या मायले मनाचं आपल्याला कवा काम पडलं, मले तर कवाच नाही. सकाळी 5:30 वाजता माई माय अशी पोतीला मारत 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 मायजवळ यायची आणि अशी अंगावरची बोतरी फेकली का उठणं डुकरा. इथून माझ्या दिवसाची ओपनिंग सुरू आहे. मला तर एका प्रश्नाचं उत्तर अजून नाही भेटलं का लहानपणी माई माय माया अंग धुवे का गावच्या नदीवर म्हशी. कारण गावच्या नदीवर म्हशीच्या अंगावर असंच बालट्यानं पाणी मारे आणि माही माय मला अशीच मोरीच्या गोट्यावर बसवे आणि असंच गंगाळानं माया अंगावर पाणी मारे. बरं तिचं पाणी मारून झालं, माया अंग धुवून झालं का माय मला अशी टेबलावर बसवे आणि असा साडीचा पदर माया अंगावरून टाकला का 1 2 3 मले समजे नाही ते ट्रकचे घेर बदलून राहिली का माया अंग पुसून राहिली. बरं तिचं अंग पुसून झालं का माय म्हणे समोर पाय. आपण असं समोर पाहिलं का ते मुठकभर पावडर हातावर घे आणि अशी फू करून फुकीनं मेकअप करे. तिचं पावडर लावून झालं का मग ते काजळ लावे. मले तर समजेच नाही ते काजळ लावे का भिंतीले चुना. कारण तिची काजळाची डब्बी होती. मला हे नंतर समजायला लागलं. मग तिनं काजळाची डब्बी घ्यायची, मले समोर पाहायला लावायचं आणि त्याच्यात बोट भिजवायचं. 1 2 वर उद्गारवाचक चिन्ह आणि खाली टिंब. आपल्याच डोळ्याले काजळ लावल्यावर 1857च्या उठावात सापडलेली डंगरी लुना होती माया सरजो. बरं ते लुना तुमच्या धानोऱ्याला नेऊन ठेवली तर कोणी चोरून नेणार नाही. उलट तिच्या सीटवर 20 रुपये ठेवून का बाबूईचं सीट कवर बदलो. त्या लुनाने इतकी बेकार सवय का ते का समृद्धवारच्या 4 व्हीलर समोर उभी केली का त्याचा लाईट आपोआप शर्मीनं खाली मान घाली. पण आपण खुश होतो. म्हटलं सायकल चालवायला भेटत नाही, गाडी चालवायला भेटून राहिली. मी तिचं लॉक उघडलं आणि पायडल मारायला लागलो. सुरूच नाही होय गाडी. 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले. सर आले मागून. अशी सुरू करत असते का म्हणे गाडी. मग म्हणलं कशी सुरू करत असते गाडी. होय म्हणे बाजूले. सर बसले गाडीवर. लोट म्हणे मागून. लोटाले काहीच नाही. माय वजन 52 किलो, गाडीचं 42 किलो आणि माया सरचं 182 किलो. मी लोटून राहिलो. गाडी सुरूच नाही. जे सुरू झाली सर समोर जायला लागले. मी म्हटलं सर. सरनं गाडी थांबवली. मागं पाहिलं. तू आहेस का म्हणे. चाल बस म्हणे मागं. त्या लुनाले पकडाले काहीच नव्हतं. मी म्हणलं सर हिले पकडाले काहीच नाही, एक काम कर म्हणे, माय पोट पकड म्हणे. मी म्हणलं हातातच तर नाही येऊन राहिलं म्हणे. हातात नाही येऊन राहिलं का. मग एक बाई इकडून पकडणं, एक बाई इकडून पकड. मी सरच्या शर्टाच्या दोन्ही बाया पकडल्या. मले समोरचं काही दिसेल. 4 किलोमीटर गावाच्या बाहेर गेली गाडी आणि जे 2 मोठे स्पीड ब्रेकर आले आणि जे उसळली गाडी गड्ड्यात जाऊन फसली. टरकन सरचं शर्ट फाटलं. मोठ्या पाहून लिहू नको बेहोशीनं नापास, करू नको नियमाचा भंग. अरे हुडू दबंग 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 दबंग. तू या बाबाजीले आस पप्पा, तू या बाबाजीले आस पोट होईन माय पाच. चांगला करन अभ्यास त्याच्या मुखी नाही घास. ते राबे दिन रात तू आपल्याच जिंदगीत दंग. अरे हुड दबंग दबंग दबंग. तर काळ बदलला आई. आम्ही आईच म्हणतो तुम्हाला सगळ्याला. तुम्ही मी आईसाठीच लिहितो बरं आणि बापासाठी लिहितो.